नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं यूट्यूबच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आता मी शिरा घालतोय आणि चाललो ड्युटीला, कारण मला शर्ट इस्त्री बी करायची अजून. चहा बिया सोडून दिली. आता आता नाश्ता करू आणि डायरेक्ट लॉन्ड्रीवरती जाऊ, इस्त्री करू, लगेच ड्युटीला जाऊ. स्टे ट्यून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू. तर काहीच मी आता घरी येऊन निघलो, लॉन्ड्रीवरती गेलो, शर्ट इस्त्री केलं मस्त पैकी आणि आता चाललोय मी दवाखान्यात. मस्त इस्त्री करायचा विषय असा आहे, आपल्याला काही लोक हलकेत घेते आणि हे सगळ्या गोष्टी बोलून नाही दाखवणार आहे, हे सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे. आणि यावेळेस आहे ना, प्रत्येकाला उत्तर आपण आपल्या सक्सेस न देणार आहे. आणि जेवढं सक्सेस होत नाही आपण तेवढा का आपण शांत बसणार आहे. लोक काय म्हणतील त्याचा विचार करणार नाही. स्टे ट्यून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू दवाखान्यात गेल्यावर. दवाखान्यातला वापर दवाखान्यातला घरी येताना एकदम कडक मध्ये येतो. चष्मा बिष्मा, बूट पॉलिश बिलिश, मस्त कडक इस्त्रीचं शर्ट बिल्ट. आणि इथं आल्यावर काय करतो, साफसफाई झाल्यावर मॅडम आल्यावर लेकरं सांभाळतो. तरी मी ताटतात जसं काही 50 ते 60 हजार रुपये महिन्याची. मी दवाखाना वगैरे खोलला, रील काढून घेतली. आपलं काम कसं झटकपट आहे. आले आले पहिले रील काढून घ्यायचं. आता आहे ना, मस्त काम वगैरे आवरू आपण. मला कालचं बी आवरायचं म्हणून मी आता थोड्या वेळ आपला ब्लॉग कंटिन्यू करायचं. जे कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट केल्याशिवाय जाऊ नका. आता मी काम आवरल्यावर लगेच भेटतो तुम्हाला. चला. वाघ वापस दवाखान्यातला वाघ एवढा बेकार माज करतो. कोणी म्हणे त्याला 50-60 हजार रुपये महिन्याचे. कडक कपडे 600 रुपये जाते इस्त्रीचे. आज रोज इस्त्री करतो, रोज इस्त्री. आप त्यातून एकदा टार्च मारतो आणि कोण म्हणून आला ना दवाखान्यातला वाघ वापस या बा, चष्मा तुटला, घड्याळ तुटली, आता काय नवीन घेऊ, त्याच्यात काय वांदे. आता दवाखान्यातला वाघ लय माज करतो. जसं 50-60 हजार रुपये महिना 10चे इस्त्री करून आलो, येड आलो कामामध्ये, पुरं खराब झालं शर्ट. काही विषय नाही, घरी जाऊ डबल एक शर्ट इस्त्री टाकू, इस्त्री करून घालून येऊ. आणि मॅडम आल्यावर ते शर्ट बी खराब होत नाही, कारण लेकरे येते माझ्या संग खेळते, त्याला घ्यावं लागत, ते खायला राहतं, डाग लागते. नुसते मॅडम म्हणते मग काय घालतो तू. साईटी गेली तरी चालतो, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. हॅशटॅग MITC वर्ष दवाखान्यातला दोन्ही खराब झाला. आता फुकट चालवायच्या येऊ. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मी कधीच म्हणत नाही माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ आहे ना, खूप म्हणजे सॅड आहे. म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये काय होतं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. मुलाचं आयुष्य आहे ना, हे कुत्र्यापेक्षा बी विचित्र असतं. म्हणजे कुत्र्याला तरी. तर काहीच माझं काम वगैरे आवरलंय, जेवण बिवण झालंय, सगळं ओके झालेलं आहे. आता ब्लॉग म्हणलं ब्लॉग काढू, पब्लिकला सांगू. आता सगळं झालं, निवांत बसलेला आहे तुमचा भाऊ. काही काळजी घेऊ नका. आता काय मोबाईल पाहत बसतो. 10-15 मिनिटं नाही तर अर्ध्या तासात मॅडम येतील. आता यायला पाहिजे मॅडम, कारण बोर होतोय मी. येतीनच आता मॅडम. स्टे ट्यून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला. तर काहीच आता चाललो आहे आपण घरी. आज बरोबर इमानदारीने 2 वाजता चाललो, कारण की ड्युटीच टाइम झाला. आता चाललो घरी. मस्त घरी बिरी जाऊ, जेवण बिवण करू, थोडा वेळ आराम करू, मग येऊ. स्टे ट्यून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. भेटू आपण आता. तर काहीच आता मी चालतोय घरी. मस्त पैकी बस कलास बस तालाच नाही, बस तालाच मध्ये चाललो घरी. एकदम मस्त आम्ही करावं. पळा 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 पळा. स्टेट आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला आता आपण जाऊया घरी. घरी जाऊ. घरी घरी चालतो, कारण की माझा डब्बा बॉटल इथंच राहिली होती. तर आता मी चाललो घरी. आता भेटतो मी तुम्हाला 5 वाजता. चाललो आता दवाखान्यात. आता वाजले 4. चाललो मी म्हणलं जाऊ आता लवकरच जाऊन बस. स्टेट येऊन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑल
सेट करून ठेवा. चला भेटू आपण दवाखान्यात. येऊन बसलो आता, इकडे तिकडे फिरत होतो सांडवानी, आता येऊन बसलो निवांत मध्ये. तिकडे काय झालं. चला स्टे ट्यून, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज मी आता मॅडमची पोरी घेऊन सेलूनला आलतो, तिला बसून दिलं. आता मी चाललो दवाखान्यात जातो. आता दवाखाना बंद करतो. तर मस्त आता हे बघा मार्केट कसं आहे, मस्त जाऊया आपण. मस्त काय माहिती मॅडम काय करते यार. पेशंट जर चालू असलं तर मग नाही लवकर बंद होत नाही, शक्यच नाही बंद होईल. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला आणि सबस्क्राईब करा. चालू. तर गाईज मी सेलून मधून आलोय आता क्लिनिकला, आणि मला असं वाटतंय मी क्लिनिक बंद केलं पाहिजे आता, कारण मॅडम बी गेल्या, आणि मी क्लिनिक बंद केलं पाहिजे. कारण की मला लागलेली खूप जास्त भूक लागायच्या. पहिले मला सुसुरेद्वारे लागलेली, पहिले घरी जातो, पहिले सुसू करतो आणि मग पुढची प्रोसेस जेवण करतो. आणि मला असं वाटतंय की मी ब्लॉग पण याच ठिकाणी एंड केला पाहिजे. खरे खोटे कमेंट मध्ये मला नक्की सांग. ब्लॉग जर आवडला असेल ना, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाही आवडलं तरी कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. भेटू उद्याच्या नवीन एका धमाक्याच्या ब्लॉग मध्ये. तर तोपर्यंत बाय.